फैजल खान हे नाव तुम्ही आतापर्यंत 100% ऐकलं असेल। आता माझा व्हिडिओ बघणाऱ्या 100 पैकी 98 लोकांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाचा फुल फॉर्म माहिती नसेल। त्यांनी दिलेल्या देशाप्रती त्यांच्या समर्पणामुळे लोकांनी कधी त्यांचा जात आणि धर्म बघण्याचा प्रयत्नच केला नाही। बॅक टू द खान सर। आता खान सर हे विद्यार्थ्यांना खूप कमी दरात मध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत। मेडिकल फॅसिलिटी खूप स्वस्त दरात लोकांना देण्याचा प्रयत्न करतायत आणि यामध्ये बिहार पोलीस भरतीचा रिझल्ट लागला आणि खान सरांचं असं म्हणणं आहे की 10,000 जे बिहार पोलीस मध्ये भरती झालेत विद्यार्थी ते माझ्याकडे शिकलेत। आणि असाच दावा अजून एका शिक्षकाने केला की जे काही 10,000 विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये झालेत बिहारमध्ये ते माझ्याकडे शिकलेत। आणि या दोघांचं एकमेकाला कॉम्पिटिशन सुरू झाली, एकमेकाला बोलणं वगैरे डिवसणं या गोष्टी सुरू झाल्या आणि या सर्व मध्ये खान सरांवर फायरिंग झाली, त्यांच्या कोचिंगवर हमला झाला। मीडियावाले आले खान सरांना विचारायला, त्यावेळेस खान सरांचं असं म्हणणं आहे की हा जो समोरचा शिक्षक आहे त्याने माझ्यावर फायरिंग केली, त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, का केला ते माहिती नाही। आता ऑब्विसली गोष्ट होती की यांचं कॉम्पिटिशन चालू आहे, बोलाबाली चालू आहे, त्यामुळे त्या समोरच्या शिक्षकाने खान सरांवर हमला केला असेल। आता त्या समोरच्या शिक्षकाच्या सहानुभूतीसाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी विद्यार्थी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले, हे सुद्धा व्हिडिओ आपण समोर बघितलेले। आता खान सरांच्या बॉडीगार्डचं ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन झालं पोलिसांकडून त्यावेळेस असं कळलं की जी फायरिंग झाली ते खान सरच्या बॉडीगार्डने केलेत आणि खान सरच्या सांगण्यावरून केलेत। आता खान सरांना ज्यावेळेस मीडियाने प्रश्न विचारले त्यावेळेस खान सर बोलू शकले असते की काही लोक मला मारायला आले होते, त्यांच्यापासून वाचण्यासाठी माझ्या बॉडीगार्डला मीच फायरिंग करायला सांगितलं जेणेकरून ते लोक पडून जातील आणि मी वाचू शकेल, माझ्या डिफेन्ससाठी मी हे केलं, हे खान सर आधीच बोलू शकले असते। आणि खान सरने डायरेक्टली मीडिया समोरच्या शिक्षकाचं नाव घेतलं। आता या सर्व कॉन्ट्रोवर्सीमध्ये या दोन्ही शिक्षकांसाठी चाललेली ही काही तुपापेट आहे, याच्यामध्ये मीडियावाल्यांनी TRP गोळा करण्यासाठी खान सरांचा फैजल खान केला, त्यांचे जात धर्म सर्व बाहेर काढले। जो समोरचा शिक्षक आहे तो यादव आहे, मग तो कस काय बिहारमध्ये आला वगैरे वगैरे या सर्व गोष्टी मीडियावाल्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली आणि या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचं आणि जे मेडिकल फॅसिलिटी घेणारे लोक होतं त्यांचं नुकसान होतंय। आता या दोन्ही शिक्षकांसोबत जे काही केसेस चालू आहे, बाकीच्या गोष्टी होतील, इन्व्हेस्टिगेशन होईल, याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? विद्यार्थ्यांचं। याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? जे लोक त्या खान सरच्या हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी घेत आहेत। आता अशाही बातम्या करताय की त्या खान सरच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी इमर्जन्सीसाठी जे काही गोष्टी लागतात त्या नाही आहेत, तर ते हॉस्पिटल बंद करण्यात यावं वगैरे वगैरे या सर्व गोष्टी होत आहेत। तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षक असताना तुम्ही दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन करणं हे अत्यंत चुकीचं आहे। मी जर एखाद्या शिक्षकाकडे शिकलेला आहे आणि त्या शिक्षकामुळे जर मला वर्दी भेटते तो ऑब्विसली मी 10 लोकांना सांगेल की मी या शिक्षकाकडे शिकलाय आणि मला म्हणून ही वर्दी मिळाली आहे। तुम्हाला स्वतःला कॉम्पिटिशन करण्याची किंवा स्वतःला लोकांना सांगण्याची गरज नाहीये की 10,000 विद्यार्थी माझ्याकडे शिकलेले आहेत आणि ते पोलीस झालेले आहेत। ऑटोमॅटिकली ते 10,000 पोलीस सांगतील की आम्ही खान सरकडे शिकलेत किंवा आम्ही या शिक्षकाकडे शिकलेत म्हणून आम्ही आज पोलीस आहेत। पण हे दोघी लोक एकमेकाला डिवसण्यासाठी किंवा आम्हीच कसे मोठे हे सांगण्यासाठी या दोघींनी जे काही थोतांड सुरू केलं आणि जे फायरिंग वगैरे झाली याच्यामध्ये नुकसान आता फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं होणार आहे। आणि या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एखाद्या व्यक्तीचं जात आणि धर्म काढणं कितपत योग्य आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।